तो बात करें मुंबईनी तो मुंबई પોલીસની ક્રાઇમ બ્રાન્ચે દુબઈથી કાર્યરત મેફેડ્રોન નેટવર્કનો ભાંડાફોડ કર્યો છે। સાંગલી ડ્રગ કેસમાં પોલીસે ડી ગેંગ સાથે સંકળાયેલા અને સલીમ ડોલાના નજીકના સહયોગી મોહમ્મદ સલીમ શેખની ધરપકડ કરી છે। શેખ દુબઈથી નેટવર્ક ચલાવતો હતો અને મહારાષ્ટ્રમાં મેફેડ્રોન ઉત્પાદન રેકેટનું સંકલન કરતો હતો। ક્રાઇમ બ્રાન્ચે તેની દુબઈથી પ્રત્યાર્પણ પછી औपचारिक धरपकड़ करी है। त्यारे फेब्रुआरी में कुर्ला में एक महिला की धरपकड़ बाद आ समग्र नेटवर्क नो पर्दाफाश थयो छे। तपास दरमियान सांगली जिला में आवेली फैक्टरी में 122.5 किलो मेफेड्रोन अंदाजे किंमत की बात करवामां आवे तो रूपिया 245 करोड़ जत्थो जप्त करवामां आव्यो छे। त्यारे कुल 15 आरोपीओं की धरपकड़ करवामां आवी छे। 256 करोड़ थी वधुनी संपत्ति पण कब्जे करवामां आवी छे। आ समग्र कामगीरी पोलीस कमिश्नर देवेन भारती और जॉइंट कमिश्नर लक्ष्मी गौतमना मार्गदर्शन हेठळ सफल रीते पूर्ण थयुं हतुं। त्यारे यूनिट 7 ની ટીમે आ आंतरराष्ट्रीय ड्रग रेकेटनो नाबूद करी अने पोलीसनी ख्यातिमां एक नवो उमेरो कर्यो छे। समग्र रेकेटनो पर्दाफाश करवामां सफलता मळी छे। त्यारे मुंबईमां विदेशी ड्रग्स छे तेनो भांडाफोड करवामां आव्यो छे। दुबईथी समग्र रेकेट चलाववामां आवतुं हतुं, परंतु आखरे आ मेफेड्रोनનું નેટવર્ક છે તેને તોડી પાડવામાં આવ્યું છે। મોહમ્મદ સલીમ શેખની ધરપકડ કરવામાં આવી છે। सांगलीમાં 245 કરોડ રૂપિયાનો એમડી ડ્રગ્સ છે, એમડી ડ્રગ્સ જપ્ત કરવામાં આવ્યો છે। ત્યારે હાલ તો પોલીસની ચુસ્ત કાર્યવાહીથી આંતરરાષ્ટ્રીય રેકેટ છે તેનો પર્દાફાશ કરી પોલીસે આગળની કાર્યવાહી હાથ ધરી છે। कक्ष 7 ने 15 फेब्रुवारी 2024 रोजी एका महिलेला 641 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग विकताना पकडलं होतं। त्यानुसार त्याच्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तो गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात आल्यानंतर त्यामध्ये सांगली या ठिकाणी सदर एमडी हा तयार करण्यात येऊन संपूर्ण देशामध्ये याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कवठे महांकाळ सांगली जिल्ह्यामध्ये रेड करून सदरची जो अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना होता तो उद्ध्वस्त केला। सदर ठिकाणी एकूण 122 किलो 500 ग्रॅम एमडी हे जप्त करण्यात आलं होतं आणि त्याची टोटल व्हॅल्यू 245 कोटी रुपयांचं एमडी त्या ठिकाणी मिळालं। आणि त्याचबरोबर या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत 252 कोटी रुपयांचा एमडी पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण 14 आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। जेव्हा या गुन्ह्याचा तपास करत असताना असं लक्षात आलं की सदर गुन्ह्याचं जे संपूर्ण नियंत्रण आहे आणि संपूर्ण फॅक्टरी टाकल्यापासून ते सदर अंमली पदार्थ हा सप्लाय करण्यापर्यंत पुरवठा करण्यापर्यंत याच्यामध्ये काही जे मुख्य आरोपी आहेत ते परदेशामध्ये राहून सदरचं हे संपूर्ण ड्रग अंमली पदार्थाचा संपूर्ण सिंडिकेट हे चालवत होते। असं निदर्शनास आल्यानंतर सदर आरोपींना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस ही काढण्यात आली आहे। सदरची रेड कॉर्नर नोटीस काढल्यानंतर आतापर्यंत सिस्टर एजन्सीच्या सहसंस्थांच्या मदतीने आपण या एकूण 2 आरोपींना यापूर्वी परदेशातून भारतात आणून त्यांना अटकेची कारवाई करून त्यांच्याकडे पुढील तपास करून त्यांना आपण तपास केला होता। सदरचे आरोपी हे अजून देखील न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत। काल रोजी सदर गुन्ह्यातील सगळ्यात महत्त्वाचा जो ह्या संपूर्ण भारतामध्ये विविध राज्यांमध्ये अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारं सगळं साहित्याचं सप्लाय करणे, सदरचं फॅक्टरी तयार करणे, तिथे अंमली पदार्थ तयार केल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये विविध लोकांना ते सप्लाय करायचे जे संपूर्ण नियंत्रण करण्याचा जो आरोपी होता मोहम्मद सलीम मोहम्मद सोहेल शेख याला याच्या विरुद्ध देखील रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली होती। त्यानुसार काही आठवड्यांपूर्वी याला दुबईमध्ये याला अटक करण्यात आली होती आणि सिस्टर एजन्सीच्या मदतीने त्याला भारतात 22/10/2025 रोजी आणण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीला मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत त्याचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। सदर आरोपी हा तपास यंत्रणेसाठी खूप महत्त्वाचा आरोपी आहे, कारण सदर आरोपीकडून तपासामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमध्ये जे ड्रगचं जाळं चालतं आणि जिथे अंमली पदार्थ हा तयार केला जातो या संपूर्ण सिंडिकेटचा पर्दाफाश होणार आहे आणि तपास यंत्रणेचं खूप मोठं यश आहे। त्यामुळे सदरच्या आरोपीकडे पुढील तपास गुन्हे शाखेमार्फतीने करण्यात येत आहे। ह्या गुन्ह्यातले जे अटक आरोपी आहेत त्यांच्याकडे सापेमा अंतर्गत
NDPS कायदा कलम 68F प्रमाणे त्यांची जी चल आणि अचल स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे अशी एकूण 7 कोटी रुपयाची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे। इस पकड़ के टोटल 15 आरोपियों को अटक किया गया है। इसमें से जिन आरोपियों की प्रॉपर्टी के बारे में हमें डिटेल मिली है वो सभी हम एज पर NDPS एक्ट सेक्शन 68F के अनुसार हम उनको सीज भी कर रहे हैं, छापे मांगे।